ठरलेल्या नियोजनानुसार आज बुद्धगया मुक्ती आंदोलन हा जो कार्यक्रम चालू आहे, अनेक वर्षाचा त्याला इतिहास आहे। प्रत्येक वेळेला प्रत्येक संघटना, सुज्ञ, जाणकार, श्रद्धावान, उपासक उपासिका, भिक्खू संघ, देश विदेशातील सर्व भिक्खू संघ सुद्धा बुद्धगया मुक्ती आंदोलन हे यशस्वी व्हावं त्यासाठी आपापल्या पद्धतीनं आपापल्या नियोजनानुसार कार्यरत आहेत आणि समाजाला एक नवीन दिशा प्रत्येक वेळी देण्याचा प्रयत्न करत आहेत। सर्वांचा उद्देश आहे की बुद्धगया मुक्ती आंदोलन हे ब्राह्मणीकरणातून मुक्त झालं पाहिजे। त्या बुद्धगयाचं जे मुक्ती आंदोलन आहे, जे महाविहार आहे, ते शुद्ध बौद्ध लोकांच्याच ताब्यामध्ये असावं आणि बौद्ध लोकांच्या ताब्यात असल्यामुळं ती जी काही धम्मप्रचार करण्याची पद्धत आहे ती सर्व जगामध्ये प्रकाशित व्हावी आणि तिथून खऱ्या बुद्धाच्या शिकवणुकीचा प्रचार व्हावा, हे एक अत्यंत शुद्ध हेतू आहे, शुद्ध उपदेश आहे। त्यासाठी सर्व समाजातील सर्व स्तरातील सुज्ञ प्रबुद्ध नागरिक एका ठिकाणी येऊन यासाठी आपलं मत, आपले प्रयत्न, आपला लढा देत आहेत। भिक्खू संघ सुद्धा जे काही उपासक उपासिका अशा आंदोलनामध्ये अशा विचाराने पुढे येत आहेत, भिक्खू संघ सुद्धा त्यांच्यासोबत तन्मन धनाने पुढाकार घेतो, त्यांच्यासोबत असतो आणि हे ध्येय उद्देश सफल झालं पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका भिक्खू संघ मोठ्या संख्येनं आजच्या या बैठकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्यामध्ये असं ठरलं गेलेलं आहे 3 मार्च या दिवशी कलेक्टर ऑफिस विभागीय आयुक्त या ठिकाणी लाखो म्हणजे हजारो लोकांचा एक मोर्चा त्या ठिकाणी धरणे आंदोलनासहित त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सरकारने याची नोंद घ्यावी आणि आमच्या ज्या काही भावना आहेत, आमच्या जे काही मागणी आहे त्याच्याबद्दल सम्यक दृष्टीने विचार करावा आणि बुद्धाच्या अहिंसेच्या मार्गाने बुद्ध विहार हे मुक्त करावं अशी आमची सर्वांची मागणी आहे। तर त्यासाठी आम्ही सर्व समाजाला, भिक्खू संघाला, सर्व सुज्ञ प्रबुद्ध नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी आमच्या या शांततेच्या मार्गामध्ये सहकार्य करावं आणि शासनाने सुद्धा सहकार्य करावं। आमची अत्यंत रास्त मागणी आहे, अत्यंत शांतताप्रिय मागणी आहे आणि आम्हाला अशी आशा आहे की हे सरकार आमच्या मागणीचा योग्य विचार करून आम्हाला योग्य तो न्याय देईल अशी आम्हाला शाश्वती आहे। 2 मार्ग असतात आपले ध्येय उद्देश सफल करण्याचे, एक शांततेचा मार्ग आणि एक विद्रोहाचा मार्ग असतो। तर आम्हाला शांततेचा मार्ग प्रिय आहे आणि शांततेच्या मार्गानेच हे बुद्ध शासन किंवा संविधानिक मार्ग आम्ही तो निवडलेला आहे आणि निश्चितच शासनही आम्हाला सहकार्य करेल, आमच्या मागण्या मान्य करेल। त्यासाठी आम्ही जन आंदोलन उभं करणार आहोत। तर शासनाची ही जबाबदारी असेल, शासनाने सर्वतोपरी सम्यक दृष्टीने विचार करून जे बुद्धांचं विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं आणि आमच्या मागण्या अत्यंत शांततेच्या मार्गाने, बुद्धाच्या अहिंसेच्या मार्गाने ते सफल करतील, त्यामध्ये आम्हाला मदत करतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। आणि अपेक्षा आहे की सर्व समाजातील लोक आमच्यासोबत असतील, आमची मागणी सफल होईपर्यंत आमच्यासोबत असतील, एकाग्र असतील आणि समाजामध्ये शांततेचा मार्ग ते अवलंबतील अशी आमची अपेक्षा आहे। भिक्खू संघाच्या वतीनं आम्ही हे डिक्लेअर करतो
की आम्ही समाजाचा एक भाग आहोत, आम्ही समाजाच्या सोबत आहोत, समाजाच्या मागण्या ह्या सर्वांच्या मागण्या आहेत. तर ह्या ग्राह्य धरून शासनाने ताबडतोब याच्यावरती निर्णय घ्यावा आणि आमची मागणी मान्य करावी, एवढीच आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. निर्माण केली पाहिजे आणि त्याच दृष्टीची आपल्यामध्ये उणीव आहे. ही स्टँड आपली कधीच निर्माण होत नाही आणि योग्य ते निर्णय घेतला जात नाही. आपल्याला जशी सवय असते भाषण करण्याची, तशाच पद्धतीनं आपण सगळे आपले कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो आणि नेमकं तिथेच आपण फेल होतो. या बाबीची मोठा प्रश्न आहे महामुनी बुद्धविहार मुक्ती आंदोलन. हे आपण चालू केलेलं आहे, चालू करण्याची गरज नाही. अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.